नमस्कार, मी स्वाती आर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर इथे बघू शकता मी खूप गोड शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत. थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे मी हे लाडू. चला तर मग रेसिपी बघूया. इथे मी घेतलेले आहे बदाम, काजू घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे, गूळ घेतलेला आहे, मखाने घेतलेले आहे आणि इथे तूप घेतलेलं आहे. आता इथे काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तुम्हाला किती घ्यायचे ते. सगळ्यात आधी इथे आपण मखाने भाजायला घेऊया. मखाने थोडेसे भाजून घ्यायचे आहे. इथे मी मखाने थोडेसे भाजून घेत आहे. त्यामुळे काय होईल, आपली मखाण्यांची जी पावडर आहे ती व्यवस्थित बारीक होईल. आणि आता इथे मी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहे. शेंगदाणे मी 500 ग्रॅम सारखे घेतलेले आहे, अर्धा किलो शेंगदाणे. तर शेंगदाणेही आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. एकसारखे हलवत राहायचे आहे शेंगदाणे आपल्याला, म्हणजे डागणार नाही खाली. शेंगदाणे भाजत असताना असा चटचट असा आवाज येतो, त्यामुळे तेव्हा आपल्याला आपले शेंगदाणे भाजत आले आहे असं समजायचं. आणि इथे मी मखाण्यांची आता पावडर करून घेत आहे. आणि हे काजू बदाम ह्याची देखील आपल्याला मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही काजू बदाम हे तुपामध्ये भाजून मग त्याची पावडर करू शकता, पण मी इथे भाजलेले नाही आहे. इकडे मी काजू बदाम आणि मखाण्याची पावडर करून घेतलेली आहे. आता आपण शेंगदाण्याची पावडर करून घेऊया. आता आपण शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवत असताना त्याच्यामध्ये गूळ पण लगेचच घालायचा आहे. जेवढे शेंगदाणे आपण घेत आहे तेवढेच गूळ पण इथे घालायचा आहे. अर्धा किलो शेंगदाणे आहे तर अर्धा किलो इथे गूळ आपल्याला लागणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हे मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे. बारीक केलेले आहे मी एकदम. तुम्हाला हवं तर तुम्ही जाड पण इथे ठेवू शकता. आणि आता ही काजू बदामची जी पावडर केलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आणि ही मखाण्याची पावडर ती देखील आपल्याला ह्याच्यामध्ये घालवायची आहे. तुम्ही मखाने घातलेले हे माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बघितलं असेल. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं. इथे मी हे कढईमध्ये मला छोटंसं दाटलं, त्यामुळे मी परातीमध्ये काढून घेत आहे. म्हणजे काय होईल की छान व्यवस्थित मला मिक्स करता येईल. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे गरम केलेलं. खूप छान लागतात हे लाडू, तुम्ही नक्की करून बघा. आणि हेल्दी आणि पौष्टिक पण आहे. मखाने, काजू बदाम, ड्रायफ्रूट घातलेले आहे, तूप घातलेलं आहे, त्यामुळे हे लाडू खूप हेल्दी राहणार आहे. तर आता हे तूप आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि आता आपण याचे लाडू वळायला घेऊया. इथे आपण मखाण्याची पावडर टाकली, त्यामुळे तुम्हाला लाडू वळायला थोडंसं वेळ लागेल. लाडू वळायला लवकर वळल्या जाणार नाही, त्यामुळे तूप थोडं जास्त घाला, म्हणजे लाडू पटकन बांधल्या जाईल.
मुलं मखाने असे खात नाही, कोणाला आवडता कोणाला नाही, त्यामुळे तुम्ही असे शेंगदाण्याच्या लाडूमध्ये घातले की ते मखाने पण खाल्ले जातात आणि प्रोटीन असतं मखाण्यांमध्ये, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे. तर आता मी हे सगळे लाडू वळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे लाडू वळायला थोडंसं हे होत होतं, वळायला जात नव्हता, त्यामुळे मी पुन्हा थोडंसं तूप घालून मग हे लाडू मी वळवून घेतलेले आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपले शेंगदाण्याचे आणि ड्रायफ्रूट्स लाडू तयार झालेले आहे. गूळ, शेंगदाणे, मखाने आणि ड्रायफ्रूट असे हे लाडू आपण बनवून तयार केलेले आहेत. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.